राया निशा पळाल्यात पावसाला. Hello, namaskar. Welcome to Nisha Lifestyle Blog. And yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. आज आहे नागपंचमी आणि पहिला श्रावण सोमवार पण आहे, त्यामुळे तुम्हा सर्वांना पहिल्या श्रावण सोमवारच्या आणि नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज उपवास फक्त मम्मीचा आणि माझा ह्या तिघांचा नाही आहे, त्यामुळं जेवण चाललंय. कांदा, टोमॅटो, लसूण, इथं अख्खा मसुरा ठेवला शिजायला, भात, आणि इथं कणिक मळून ठेवले गायत्रीने. कच्चं दूध इथं मी काढून घेतलं होतं. हे डब्यातलं आहे ते रानात आणि पेल्यात आहे ते घरी, आणि मग मी ते दूध तापवायला ठेवलं. इथं मम्मींची सगळी तयारी चालली होती पूजेसाठीची. भाऊजी पूजा करून येणार होते, त्यामुळे मम्मी तर सगळी त्यांना तयारी करून देत होत्या. आमच्याकडे 2 असतात नागोबा, एक रानात आणि एक घरी. आणि आज सोमवार असल्यामुळे इथं खिचडीची तयारी माझी चालली होती. इथं अख्खा मसुरा बनवून तयार होता, आणि ग्रेव्हीचा केला ना अख्खा मसुरा तरच ते खातात, नाही तर मग उसळासारखं केला तर मग खात नाहीत कोणच घरात. त्यामुळे इथं ते पण करून घेतलं. एकीकडे मी खिचडी पण फोडणी टाकणार होते. मम्मींची पूजा झाली होती पूर्ण. पाटावर त्यांनी मस्तपैकी महादेवाची पिंड त्याची पूजा केली होती श्रावण सोमवार असल्यामुळं, आणि इथं नागदेवतेची पण केली होती. पूजा झाली होती इथं पूर्ण, आणि त्या रांगोळी काढत होत्या. त्यांना रांगोळी काढायला भरपूर आवडतं, त्यामुळं त्या रांगोळी भरपूर काढतात आणि छान पण वाटतं. तेच चाललं होतं. इथं नैवेद्य दाखवून घेतला लाह्यांचा आणि दुधाचा नागदेवतेला. आज दोन्ही पण सण एकत्र आल्यामुळे भरपूर धावपळ पण झाली, पण तितकंच खूप छान वाईब्स पण आल्या, कारण दोन्ही पण तितकेच पवित्र सण आहेत आणि ते छान एन्जॉय केले आम्ही सगळ्यांनीच. मम्मींची सगळी पूजा वगैरे होईपर्यंत आमचं पण सगळंच आवरलं होतं घरातलं. आता फक्त देवाला पाया पडून नैवेद्य दाखवून फराळाने जेवायचं तेवढं बाकी होतं. इथं मस्तपैकी असा कापूर दाखवून घेतला. सणामध्ये ना भरपूर सारी अशी धावपळ झालेली असते बायकांची, पण त्या तेवढ्याच उत्साहाने ते सगळं करत असतात, त्यामुळे त्या थकतसुद्धा नाही. म्हणजे शरीर जरी त्यांचं थकलेलं असेल ना, तर त्यांचं मन अजिबात थकत नसते. सगळं अगदी मनापासून सगळं करतात. मम्मीने तर पाया पडून घेतलं, आणि मग आता बाकीच्या आम्ही सगळ्यांनी पाया पडतो आता. आणि इथं गायत्रीनं एक सोडून 2 बेल घातले होते महादेवांना, त्यामुळे मग म्हटलं भाऊजींना तुम्ही आता घालू नका, तिनं घातलंय, त्यामुळे अशी मज्जा झाली होती. भाऊजींनी पाया पडले, त्यानंतर मग मी पण पाया पडून घेतलं, बेल घालून घेतला. आणि मम्मी त्यांना सांगत होते की अरे नारळ वाढव, आता झालंय सगळं, नारळ वाढवून घे, नैवेद्य दाखव, आणि मग आपण फराळाला बसूया. म्हणजे दोघींचाच उपवास आहे, आमच्या मम्मींचा आणि माझा. बाकी तिघंही जेवणार होतीत. आम्ही नैवेद्यामध्ये आता खिचडी केली होती, कारण उपवास आहे, त्यामुळं खिचडी, शेंगदाण्याची आमटी आणि केळ असा नैवेद्य दाखवला आता. आणि मग संध्याकाळी म्हटलं पातोळ्या वगैरे करता येतील. नैवेद्य पण दाखव.
बर बर. इथं मस्तपैकी सगळे आम्ही दोघी फराळाला बसलो होतो. ही तिघं जेवायला बसली होती. अशी आमची रोज पंगत बसते. आमच्या शेतामध्येच हे असं नागदेवतेचं वारूळ आहे. मोठं आहे, भरपूर आहे. त्यामुळे आम्हाला कुठंच जायची गरज नाही. ते आमच्या शेतामध्येच आहे. आज नागपंचमीचा पवित्र असा सण आहे. नागपंचमी म्हणजे फक्त नागदेवतेची पूजा करण्याचा दिवस नाही, तर निसर्गातील प्रत्येक जीवाबद्दल आदर व्यक्त करण्याचा दिवस आहे. श्रावण महिन्यात येणाऱ्या या सणाला आपल्या संस्कृतीत विशेष असे महत्त्व दिले आहे. या दिवशी नागदेवतेला दूध, फुले आणि नैवेद्य अर्पण करतात व कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी सर्वजण प्रार्थना करतात. नागपंचमी आपल्याला निसर्गासोबतच प्रेमाने आणि समतोलाने जगण्याचा सुंदर असा संदेश देते. म्हणूनच हा सण श्रद्धा, निसर्ग आणि परंपरेचा सुंदर असा संगम आहे. एक वैज्ञानिक गोष्ट सांगायची झाली तर साप हे पर्यावरणासाठी खूप महत्त्वाचे आहेत. कारण उंदीर, घुशी आणि इतर काही प्राण्यांची संख्या नियंत्रित ठेवतात. त्यामुळे शेतातील पिकांचे नुकसान खूप कमी होते आणि पर्यावरणाचा समतोल टिकून राहतो. आत्ता आम्ही 5 जण पण निघालो आहे आमच्या कुलदेवाला. कारण तेवढंच एक देव आमचा राहिला होता श्रावणातला. त्यामुळे आम्ही 5 जण पण चाललो आहे. आणि कुलदैवत आमचा सांगवड्याचा नरसोबा आहे. त्यामुळे आम्ही 5 जण पण निघालो आहे. पाऊस आहे बारीक बारीक दिसतेत ना कासेवर. मम्मी आणि गायत्री तिघींनी पण मस्तपैकी आम्ही पांढऱ्या पांढऱ्या साड्या नेसल्यात. आता निघालो आहे. 10चे 2 आता स्टॉक किती बघूया आणि बिल होईल तेवढं. हे जर काय आपल्याला ठीक आहे टाकतो मी. ड्रेस नवीन घालून आणली होय. बस माझ्या मांडीवर बस. हाय टाटा कर मम्माला. अगं टाटा तर कर सर तिला. तुळजापुरात पण आहे मंदिर. मागच आहे. पोहोचलो आता आम्ही मंदिराच्या. आम्ही बाहेरच आहोत जस्ट. पूजेचं साहित्य द्या की, ओटीचं सामान. आपण आज 2 महिने झाला शिदा वगैरे दिला त्यामुळं हेच करू. हेच गुरव आहे तिथले, पूजा करतात हे देवाची. त्यामुळे ह्यांच्याकडेच आम्ही कायम घेतोय. अहो फोटो घ्या. मंदिरामध्ये जातानाच अशा आजूबाजूला सगळी दुकानं मिळतील आपल्याला, जिथं आपण पूजेचं साहित्य घेऊ शकतोय. हेच ते प्रसिद्ध असं श्री लक्ष्मी नरसिंह देवस्थान. यालाच म्हणतात सांगवड्याचा नरसोबा. खूप जणांचं हे कुलदैवतसुद्धा आहे. त्यामुळे इथं भरपूर गर्दी असते. पण आज नव्हती, अजिबातच नव्हती म्हणाल तरी चालेल. कारण आज 2 सण एकत्र आल्यामुळं बऱ्यापैकी नव्हतं. नंतर आता भरपूर गर्दी होणार. हे सगळं फुल झालेलं असतं. चला राही.
धरा नारळ तुमचा हा आहे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आणि समोरच विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. आता तिथं जाऊन आम्ही पाया पडतो. इथं पण खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत. राया निशा पळाल्याच पावसाला छत्री आणि छत्री गाडीत ठेवली आहे हुशार लोकांनी. नाही साई मी फोडतो की काय बसू का गाडीत हे सपवा घ्या. ना मी फोडतो. ही आहे राही माझी पुतणी. तर तिला पाणीपुरी खायची होती त्यामुळे आमचा नेक्स्ट स्टॉप होता घरी जायच्या आधीचा बसंत. आमच्या दोघींचा उपवास होता त्यामुळे आम्ही काजू शेक घेतला आणि मग ह्या बाकीच्याने पाणीपुरी रगडापुरी असं काही काही खाल्लं. मस्तपैकी आम्ही सगळी जणं जाऊन आलो नरसोबाला सांगवड्याच्या. ते आमचे कुलदैवत आहे तेच तेवढं राहिलेलं. हां लक्ष्मी नरसिंह. ह्यांची तब्येत बिघडल्या म्हणजे सर्दी झाल्या जाम त्यामुळं त्यांना कणकणी आल्या. जाऊन आलो 5 जणं पण खूप छान वाटलं. गर्दी होती बऱ्यापैकी आज कारण पहिला श्रावण सोमवार होता त्यामुळं. आता झालं आहे सगळं. मग मी भाकऱ्या करून घेतो म्हणल्या आणि पातोळ्या पण झाल्या. सगळं झालं आहे फक्त भाकऱ्या झाल्या की मग आम्ही सगळ्यांनी जेवून घेतो. सगळ्यांना भूक लागली आता. मम्मीने आणि मी तरी 10 वाजता बरोबर खिचडी खाल्ली होती कारण मला गोळ्या घ्यायच्या होत्या. तेव्हापासून मग काही नाही खाल्लं त्यामुळे आता जबरदस्त भूक लागली. आणि उद्या निघायचं आता आम्हाला साताऱ्याला जायला आणि कारण उद्या मग लवकर उठून मग सगळं टिफिन वगैरे बनवून घ्यायला पाहिजे. असं पण आमचा स्वयंपाक लवकरच होत असतो कारण भाऊजींचा वगैरे टिफिन असतो आहे. आमच्याकडे नागपंचमी असू दे किंवा काहीही असू दे पण आमच्या घरात सगळं जेवण लागतं त्यामुळे ते चपात्या भाकरी भाजी सगळं हे करायलाच लागते. असं म्हणतात की काही लाटू नये चिरू नये थापू नये काय पण तसं आमच्या घरी काय नाही. आमचे आहे तसं पण ह्या दोघांना पण म्हणजे आमच्या घरात लागतं व्यवस्थित जेवण त्यामुळे मग सगळं जेवण असतं. असा होता आमचा आजचा हा दिवस. हा व्लॉग जर का तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर का कोणी नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर भेटे उद्या पुन्हा एका छानशा नवीन व्लॉगमध्ये. धन्यवाद.